शुगानीला परत कॉन्टॅक्ट करायचा। आपण नसलेली अक्कल पाजळायची नाही। त्याला सांगायचं की तो चुकीच्या माणसाबरोबर डील करतोय। ताई किलवर नाहीये। ओके, पण तो ऐकेल का? घाबरला तर नक्की ऐकेल, कारण तो चुकीच्या माणसाबरोबर डील करतोय हे जर का त्या रशियन्सना कळलं ना, तर ते त्याचे काय हाल करतील याची त्याला कल्पना नाहीये। आणि तीच कल्पना आपण त्याला द्यायची। सगळ्यात आधी ते त्याची बोट कापतील आणि त्यालाच पोस्टाने पाठवतील। त्यानंतर त्याचा एक एक अवयव कापतील, त्याचा छळ करतील, त्याला त्रास देतील आणि हळूहळू मारतील। आपलं तरी बरं आहे रे, आपण माणसाला लवकर मोकळं करतो, पण त्यांचं तसं नाहीये। माणसं नाहीच आहेत, ती मशीन्स आहेत। आणि हे जर का त्याला कळलं ना, तर तो नक्की तयार होईल, नाही का? ओके हे चिकने, कशी आहेस तू? सरप्राईज! तुला म्हटलं होतं ना, सावनीकडनं पटपट सगळी इन्फॉर्मेशन काढून घे। तू जामच टाइमपास करते राव। तू मला सिरियसली नाही घेतलं का? तुला शिकवावं लागेल मला सिरियसली घ्यायचं ते। आय डोंट अप्रिशिएट दिस। हे इंग्लिश कोंबडी, देशी मसाला लावून तळून खाई ना मी तुला। पटपट बोलायचं, मी विचारेन तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची। गणपतीच्या दिवशी सावनीने तुला फोन केला होता, त्याचं पुढे काय झालं? तुला कसं कळलं? मला सगळं कळतं, तुझ्या कानात राहते। हाऊ डेअर यू! ओरडायचंय? ओरडायचंय? ओरड। का घालू डोक्यात? भिंत फोडायचा हातोडा आहे, नवीन आहे। हे तुझं डोकं पडून आपण उद्घाटन करूया का? नको ना? मग पुढच्या 4 दिवसात सावनीकडून सगळी माहिती काढायची, नाहीतर 5व्या दिवशी फोटोला हार। मी केलवर्षी बोलते। आता तुझ्यासाठी मीच केलं रे, सो मी सांगेल तेच फायनल। 4 दिवस, नाहीतर 5व्या दिवशी। ते बघ तिथेच आहेत साहेब। आपण काय काम आहे? माडिक साहेबांना भेटायचं। वेळ घेतली आहे का त्यांची? नाही, पण ऍक्च्युली आम्हाला शेलार साहेबांनी पाठवले। तुम्ही एकदा सांगा ना त्यांना, महत्वाचं काम आहे। भोसले साहेब चहा घ्या। नाही नको, थँक्यू। काय ना, आमचे एनजीओचं फॅसिलिटी सेंटरचं काम खूप वर्ष रखडले हो साहेब। म्हणजे तुमच्या आधी ते गुमास्ते साहेब होते ना, त्यांनी खरंच खूप तंगवलं आम्हाला। बर,
आमच्यासारख्या अंध लोकांना तुमच्यासारख्या लोकांच्या मदतीची खूप गरज असते हो. काय होतं ना, व्यंग आहे आणि बुद्धी आहे हे फार विचित्र कॉम्बिनेशन असतं बघा. हे बघा भोसले साहेब, तुमचं काम 100% करणार आम्ही. मी खात्री देतो ना. अरे हे काय, तुम्ही चहा काहीच घेतला नाही? मोरे अहो द्या ना बिस्किट वगैरे. खरंच नको, खरंच. बरं ठीक आहे. भोसले साहेब, अहो तुमच्यासारख्या लोकांची सेवा करण्यासाठीच तर पैसा पत्करला ना मी. हा तुमचं फॅसिलिटी सेंटर उभं राहिलं म्हणून समजा. थँक्यू साहेब. नाही तुमचं काम तर होईलच, पण भोसले साहेब एक वेगळा विषय आहे. मोरे तुम्हाला समजावून सांगतीलच. मोरे सांगा त्यांना. भोसले काका, आपण जरा बाजूला होऊन बोलूया. हो या. कसं आहे ना काका, तुमचा फंडिंगचा इश्यू आहे ना नक्की सॉल्व्ह होईल, पण तुम्हाला सुद्धा काहीतरी इनिशिएट घ्यावं लागेल ना. आपल्याला एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला लागेल, म्हणजे कॅश समजलं ना. म्हणजे बाबा. हॅलो बाबा. साऊ, वेअर द हेल आर यू? कुठे आहेस तू? अरे मी इथे महालक्ष्मी बरोबर आले. साऊ, मला बाबांनी सगळं सांगितलंय. तू तिकडे का गेली आहेस? दुसरा कोणी नव्हतं का? अरे पण मी ते मदत. साऊ, आत्ताच्या आत्ता तिकडून निघायचंय. बाबा अरे मध्येच कसं निघू मी? ज्याच्यासाठी आले ते. साऊ, आपलं काम नाहीये. त्या महालक्ष्मीला तिकडे घेऊन गेलीस ना तू, झालं तुझं काम. तिला बोलता येतं, आता पुढचं ती बोलेल. तू तिकडून निघ. बाबा तू ऐक. साऊ, माझ्याशी वाद घालू नकोस. तो माणूस काय मला माहितीये. एकेकाळी काम केले मी त्याच्यासाठी. तू आत्ताच्या आत्ता निघ तिकडून, या क्षणाला. कळलं? ओके बाय. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? ओ माळी साहेब, मला ऑफर कसली देत आहे? ओ लोकांना मदत करताय आम्ही म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिले ना, का त्यांच्याशी धंदा करायला? आणि तुम्ही काय बोलू नका मध्ये, गप्प बसा. ऐकताय का? हे नेते म्हणतात स्वतःला. अरे नेते कसले? दलाल येते दलाल. हो बघा भोसले साहेब, हो तुमचं काम होत नाही म्हणून काय वाटेल ते आरोप करता. बघा माझं काम यांच्यामुळे होत नाहीये. पैसे कसले खाता तुम्ही? माझ्यासारख्या अंध लोकांचा शाप लागेल तुम्हाला माडिक साहेब. तुम्ही हे बरोबर नाही करतात. कुणीतरी शांत करा याला. मी शांत बसणार नाही आणि कुणाचं काही ऐकूनही घेणार नाहीये. उलट सगळ्यांना ओढून सांगेन मी. प्रेसला बोलून तुम्हाला एक्सपोज करीन नालायकांनो. कोण झाला? म्हातारा आहे म्हणून ऐकून घेतो त्या डोक्यावर बसतो का? निघायचं इथून. ए हाकला याला. ए हाकला म्हणतो ना. मला जाऊ शकतो मी माझा माझा. ए चला रे लोक, चला. सर हे बघा साहेब कामात आहेत, तुम्ही नंतर या. ऐका ना प्लीज, आमचं खरंच खूप महत्वाचं काम आहे. बघा तुमचं काम मी समजावून घेतलंय ना. मी भेट घालून देतो ना साहेबांची, तुम्ही नंतर या. हे घे, तू मागवलेलं सगळं सामान आणलंय. चेक कर आणि कामाला लाग. थँक्यू गोरिल्ला अंकल. अजून काय हवंय का? किलवरने विचारलंय. शांति. शांति मतलब शांति नाम की लड़की नहीं यार. शांति, पीस. अरे तू निकल ले भाई. तू ऐसा नजर रखेगा तो मेरे से नहीं होने वाला. जा तू जा भाई, बहुत काम है सेटअप करने का. बस पिक्चर विक्चर देख. तेरा होगा तब तक मेरा भी हो जाएगा. तू त्या महाडिककडे का गेली होतीस? कोणी जाऊ दिलं हिला महाडिककडे? हे बोलणं झालं तेव्हा मी नव्हते घरात. सांगितलं ना, नाही माहित मला. कशाला नसते उद्योग करायला जातेस तू?
तुला कळत नाही, अक्कल नाहीये तुला? बाबा मी तिथे फक्त महालक्ष्मीला मदत करायला गेले. समाजकार्य करायचे का तुला? अभ्यास कर त्यापेक्षा. दुसऱ्यांचे झेंडे स्वतःच्या खांद्यावर नको बाळगूस. मला आजोबांनी पाठवलं होतं तिथे. बाबा पण अरे पण झालंय काय? झाले काय विचारते? तिला कळत नाही माडी काय माणूस आहे, त्याचा आणि किलवर गँगचा काय संबंध आहे? त्या जगत राठोडची बॉडी माझ्या गाडीमध्ये. सांग तुला वॉर्निंग देतोय, मिरजकर कुटुंबातला कुठलाही माणूस तर कोणीही त्या महाडीच्या आजूबाजूला पण फिरकलं नाही पाहिजे. कळलंय तुला? कुठलाही संबंध एस्टॅब्लिश झाला नाही पाहिजे. या अशा लोकांना तोंडाला काळं फासून दाढावर बसून धिंड काढायला पाहिजे. काय झालंय सांगशील का मला? अरे आमची एनजीओ काम करते ना अंध लोकांसाठी, त्यासाठी फॅसिलिटी सेंटर उभारून द्यायचं म्हणून यांच्याकडे मदत मागायला गेलो होतो. गेले अनेक वर्ष करतो करतो म्हणतोय, करत काहीच नाहीये. आमची एनजीओ काम करते त्यासाठी हे फॅसिलिटी सेंटर उभारून देणार आहेत म्हणजे काय उपकार करणार नाहीत ना. पब्लिकचा पैसा येतो, टॅक्स भरते पब्लिक, त्यातूनच त्यांना निधी मिळतो ना. तर हा निधी ते स्वतःच्या तुंबड्या पाण्यासाठी वापरणार आहेत. आता त्यांनी तुझ्याकडे पैसे मागितले? मागितले नाही, मला ऑफर केले. काय? मला म्हणाला की तुम्हाला 25 कोटी देतो कॅश तुमच्या एनजीओला मदत म्हणून. त्यातल्या 22.5 कोटीच्या खोट्या पावत्या फाडा सोम्या गव्हाच्या नावाने. अरे म्हणजे ब्लॅकचा पैसा व्हाईट करायचा धंदा करायला बघतोय हा. वरचे उरलेले 2.5 म्हणजे तुम्हाला सेवा, तुम्ही घ्या. 2.5 करोड तुला असेच देऊन टाकणार होता तो? चिकू हे असले धंदे करण्यासाठी आम्ही एनजीओ नाही उघडलेले. मी त्याला साफ सांगितलं, पण हे असलं काही आम्ही करणार नाही. मुलगी सॉरी पण म्हणत नाहीये. मी नाही म्हणणार आहे सॉरी. साऊ माझी काय चूक आहे या सगळ्यात? मला कळतही नाहीये तुम्ही काय बोलताय. मी तिथे फक्त महालक्ष्मीला मदत करायला गेले आणि मला इतकंच माहित होतं की बाबा त्यांच्याकडे काम करायचं. आता तिथे गेल्यावर हा इतका चिडेल मला काय माहित होतं? मी ना आजकाल काही केलं तरी तुम्ही माझ्यावर चिडतात. अगं तुला कळत नाही. एक मिनिट, तू आज जा. बाळा तू शांत हो, आज जा जरा, आज जा. हे बघ ऍटिट्यूड आहे, कशी बोलते ही? ती असंच बोलणार आहे, वय आहे तिचं. तू कशाला सगळं सांगितलंस तिला? कारण तिला सिरियसनेस कळला पाहिजे म्हणून सांगितलं तिला. पण हे असं सांगून नाही कळणार आहे तिला. तिची क्युरियोसिटी वाढणार आहे. महाडिक आणि किलवर यांचा संबंध आहे म्हटल्यावर इंटरेस्ट वाढणार आहे तिचा. नाही बोलायचं तिच्या समोर आता. हे काय परिस्थिती काय. आणि हे बघ राजेश, हेच होणार होतं आणि याची कल्पना होती मला. फक्त काय ना, त्या दिवशी तू खूप उत्साहात होतास म्हणून तुझ्या उत्साहावर पाणी नाही फिरलं, कळलं? महाडिक त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवतोस तू? अरे हेच गुन्हेगार एम्बसी मध्ये जाऊन बसलेत आणि यांच्या प्रोटेक्शनला आम्ही उभे असतो. दुःख आहे आमचं सुद्धा. चिकू मी गप्प नाही बसलो. मी त्याला त्याच्या थोबाडावर सगळ्यांच्या समोर आलो त्याच्याच ऑफिसमध्ये. म्हणलं हे जर का तुम्ही असले धंदे करणार असाल ना तर मी प्रेसला बोलवीन आणि सगळं एक्सपोज करेन तुम्हाला. का केलंस तू हे? कळतंय का तुला? हे बघ, नावात राजेश आहे म्हणून हिरो सारखं वागू नाही होत. प्लीज समजून घे रे, तू बाप आहेस माझा, मला काळजी वाटते तुझी. काही झालं राजेश तरी तुला लिमिटेशन्स आहेत काही, तुला दिसत नाही राजेश. हो मला माहितीये, मला दिसत नाही. मी एकटा नाहीये चिकू, हे असे अनेक लोक आहेत. अरे आमचं नशीब चांगलं आहे रे, आमच्या डोक्यावर छप्पर आहे. आम्हाला तुझ्यासारखा मुलगा आहे, त्यांचं काय करू मी? आम्ही त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. तर या अशा लोकांच्या असहायतेचा फायदा घेऊन हा माणूस पैसे घ्यायची कामं करतोय. आणि चिकू तुला त्याच्याविषयी काही करावंच वाटत नाही. अरे पोलीस आहेस ना तू. पब्लिक जे पैसे भरतो ना, जो टॅक्स भरतो त्याच पैशातून तुम्हाला तुमचे पगार मिळतात ना चिकू. चिकू तुला जर काही अशा माणसावर कारवाई करावीशी वाटत नसेल ना तर पोलीस म्हणून घ्यायची लाज वाटायला पाहिजे तुला. सॉरी. ऐकशील माझं? मला काही शांत शांत हो.
पिक्चर विक्चर देखा की नहीं बच्ची? फालतू बकवास नको. काम झालं का? काम? कोणचं काम? काय काम? फालतू बकवास नाही करायची. कामाचं बोलायचं, नाहीतर तुझा गळा आवळायला ना जास्त वेळ लागणार नाही मला. बोल. हो सर, मी ते डिव्हाइस डॉक्टर निलांजनाच्या क्लिनिकमध्ये सेट करून आलो. आणि सर मी अशी ऍक्टिंग केली ना, त्या स्वतः मला क्लिनिकमध्ये घेऊन गेल्या. लय ओव्हर ऍक्टिंग करू नको. डोक्याची डॉक्टर ती, पकडला जाशील. नाही सर, उलट त्यांना माझ्यावर दया आली म्हणून तर त्या माझी ट्रीटमेंट करायला तयार झाल्या ना. आणि सर मी ते डिव्हाइस अशा जागी लावले ना, या जन्मात ते कोणाला सापडणार नाही. एकदम खोपच्यात. अब आएगा मजा. ही डॉक्टर निलांजना काय चीज आहे ना, ते आता आपल्याला कळेल. बाय द वे, गुड जॉब. थँक्यू सर. मार. अबे मेरे को मारेगा तो वो लोकेशन तेरा बाप ढूंढेगा क्या? हाँ, कंप्यूटर छोड़, लैपटॉप चालू करना आता है तेरे को? देख बच्चे, मैं तेरे को पहले ही बोल रहा हूं, काम के वक्त ना इधर आया मत कर. मेरे को कुछ हुआ ना तो किलवर छोड़ेगी नहीं तेरे को. मेरे को मारेगा ना तो किलवर तेरे टुकड़े टुकड़े करके तेरे पे एसिड डालेगी. डोंट वरी गोरिल्ला अंकल, नहीं कंप्लेंट करेगा तेरा. यही चीज पसंद है रे मेरे को तेरा. चेहरे पे ना एकदम टशन है तेरे. हाँ, तेरे जैसे लोग पसंद है रे मेरे को. तेरे जैसे बुद्धू लोग हैं, इसलिए मेरे जैसे टैलेंटेड लोगों की कदर है दुनिया में. अभी मैं टैलेंटेड क्यों है बोल? किलवर को जाके बोलने का कि इंस्पेक्टर भोसले का फोन हैक हो चुका है. ए रुक रुक, इधर इधर. अभी तू मान गया कि मैं टैलेंटेड है? हाँ, तो ये इधर मैं जब ये टैलेंटेड काम कर रहा हूं ना, तो बीच में आके कुर्सी को लात नहीं मारने का. टैलेंटेड लोगों का कदर करने का, समझा? पण मला एक गोष्ट कळत नाहीये. म्हणजे बघा, आत्ता या क्षणी जर मला ऐकायचं असेल तिकडे काय चालू आहे, तर मी कसं ऐकू शकतो? नाही सर, ते व्हॉइस रेकॉर्डर आहे, ट्रान्समीटर नाहीये. आपल्याला नाही तसं ऐकता येणार. फालतू यार. मग मला कळत नाही ना, मग उपयोग काय या सगळ्या नाही गोष्टींचा? नाही सर, 72 तास त्याच्यात काय काय रेकॉर्ड झाले हे बघायचं असेल तर ते डिव्हाइस घेऊन यावं लागेल. म्हणजे हे बघा सर, आपण पाण्याची बादली भरायला लावतो, ती भरून झाल्यावर आपल्याला परत घरी घेऊन यावी लागते ना, तसं आहे हे. मग भरलेली बादली घरी कोण घेऊन येणार? सर मी डॉक्टर निलांजना मॅमचा पेशंट आहे. सर मला कधीही पंख्याची भीती वाटू शकते. पुढच्या गुरुवारची अपॉइंटमेंट घेतली, गुरुवारी बादली घेऊन येतो पाणी भरून. जॉलाड, हा तुला मोठा होणार अक्षय. लिहून घे माझ्याकडून. मोठा झाल्यावर इंटरव्ह्यू मध्ये सांग भोसले सरांनी ट्रेनिंग दिलं म्हणून. हा सर. आता कळेल की डॉक्टर निलांजना जॉलाडबाई आहे नाही. अभी वो भोसले के सारे मोमेंट्स इधर बैठे बैठे समझेंगे अपने को, और वो लोकेशन भी. अब कुछ छुपेगा नहीं अपने से, सब कुछ पता चलेगा.